नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण अस्सल गावरान पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. बघा, उकडीचे मोदक कडक होऊ नयेत म्हणून काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. बघा, मऊ लुसलुशीत मोदक बनण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. बघा, इथे उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. बघा, जेवढं आपल्याला मोदक बनवायचं आहे तेवढं आपण इथे खोबरं घेतलेलं आहे. अशा पद्धतीची किसणी असते बघा. त्या किसणीनं आपण हे खोबरं किसून घेऊया. बघा, खोबरं किसताना काळजी घ्यायची आहे, कारण बघा किसणी काळी असते, त्यामुळे बघा हाताला आपल्या लागू शकतं. आरामात आपण इथे खोबरं अशा पद्धतीने बघा किसून घेऊया. तुम्ही पाहू शकताय खोबरं छानरित्या आपलं अशा पद्धतीने इथे किसून झालेलं आहे. सर्व खोबरं अशा पद्धतीने आपण इथे किसून घेऊया. बघा, आपल्याला जेवढे मोदक बनवायचे आहे तेवढं आपण इथे खोबरं वापरणार आहे बरं का. साहित्य तुम्हाला पुढे सांगतेच. मोदक बनवण्यासाठी बघा, आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बघा नाश्त्याचा 3 चमचे बारीक रवा टाकलेला आहे. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. नाश्त्याचे 3 चमचे तेल टाकलेलं आहे. व्यवस्थित तेल पिठामध्ये मिक्स करून देऊया आणि हे पीठ आपण मळून घेऊया. बघा, पीठ मळताना थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, मोदकासाठी पीठ कसं मळायचं आहे, जसं आपण पुरीला पीठ मळतोच त्याच पद्धतीने बघा मोदक बनवण्यासाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुमचे मोदक कडक होत असतील तर व्यवस्थित पीठ मळणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे बघा, मोदकासाठी पीठ मळताना कसं मळायचं आहे ते तुम्हाला सांगते. बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळही नाही, मिडियमसर असं मोदकासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, हे छान असं अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून हे पीठ 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. त्यामुळे छान असं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल. बघा, त्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत बघा मोदकासाठी सारण तयार करून घेऊया. चूलसुद्धा छान पेटलेली आहे. बघा, कढईत बघा नाश्त्याचा 2 चमचे खसखस टाकलेले आहे. खसखस छान भाजून घेतलेली आहे आणि काढून दिलेली आहे. त्याच कढईमध्ये बघा आपण इथे ओलं खोबरं टाकलेलं आहे. हे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे. बघा, खोबरं टाकल्यावरती त्याच्यामध्ये बघा इथे बारीक करून घेतलेला गूळसुद्धा टाकलेला आहे. बघा, खोबऱ्यामध्ये गूळ व्यवस्थित असा मिक्स करून देऊया. मोदक बनवण्यासाठी सारण जर परफेक्ट तयार केलं तर मोदक अजिबात तुटणार नाहीत. त्यामुळे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परफेक्ट सारण मोदकासाठी कसं तयार करायचं. खोबऱ्यामध्ये बघा गूळ आपण विरघळवून घेतलेला आहे. गूळ विरघळल्यामुळे बघा खोबऱ्याला कसा ओलसरपणा तयार झालेला आहे. बघा, हे आपणाला मोदकासाठी सारण परतताना बघा खोबऱ्यामध्ये ओलसरपणा आपणाला ठेवायचा आहे. त्यामुळे बघा मोदक छान मऊ लुसलुशीत 24 तासापर्यंत मऊ लुसलुशीत मोदक राहतील. बघा, हे सारण तुम्ही कडक केलं तर मोदक खाताना बघा कडक लागू शकतात आणि चवीला म्हणील इतके मोदक लागत नाहीत. त्यामध्ये बघा अजून मऊ लुसलुशीत मोदक होण्यासाठी बघा नाश्त्याचा 1 चमचा इथे साजूक तूपसुद्धा टाकलेला आहे सारणामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. तुम्ही पाहू शकताय मोदकाचं हे सारण बघा आपण व्हिडिओमध्ये दाखवते मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे बरं का. बघा, मोदकाच्या सारणामध्ये एक सिक्रेट मसालासुद्धा टाकणार आहे, त्यामुळे मोदकाची चव दुप्पट तिप्पट लागेल. बघा काय केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा जायफळ, अर्ध जायफळ आपण किसून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे छान असा मोदकाला एक फ्लेवर येतो. बघा, खसखस आपण भाजून घेतलेली ती आपण छान बारीक करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे छान असे मोदकाची चवसुद्धा लागते आणि मोदक खाताना एक छानसा फ्लेवरसुद्धा येतो. बघा, 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित हे सर्व मिक्स करून देऊया. हा सिक्रेट मसाला टाकल्यामुळे मोदकाला छान अशी चव येते बरं का. व्यवस्थित मसाला टाकून आपण छान मिक्स करून दिलेला आहे. बघा, हे आपण मोदकासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मोदकाचं सारण आपलं ओलसर आहे बरं का. त्यामुळे मोदक आपले मऊ लुसलुशीत तयार होणार आहे. बघा, तोपर्यंत पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. बघा, पिठाचा एक छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे. बघा, थोडंसं आपण तेल लावायचं आणि आपण हा गोळा लाटून घ्यायचा आहे. बघा, आपण मोदकासाठी ही जी लाठी तयार करणार आहे ती बघा कशी लाटी तयार करायची आहे. मध्ये आपल्याला जाड ठेवायची आहे आणि साईडला आपल्याला पातळ ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकताय एकदाच बघा अशा 3 ते 4 अशा लाठी लाटून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. साईडनं बघा
ही पारी लाटलेली आहे, साईडने एकदम पातळ आहे आणि मध्ये जाड ठेवायची, कारण का मोदकमधून फाटणार नाहीत. बघा अशा पद्धतीने बघा आपण मोदकाच्या कळ्या पाडून घेऊया. बघा कोणीही बनवेल इतकी साधी सोपी आज आपण मोदकाची रेसिपी बनवणार आहे आणि मोदक हे सर्वांनाच आवडतात बरं का. चला बघा इथे अशा पद्धतीने बघा आपण मोदक बनवून घेऊया. बघा लहान बाळसुद्धा हे मोदक बनवू शकेल, इतकी साधी सोपी आज रेसिपी आपण बनवतोय. मोदक बनवताना बघा पारी लाटताना बघा मध्येच जाड ठेवायचे आहे आणि साईडनं पारी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं सारण भरून मोदक आपण तयार करून घ्यायचे आहे. त्यामुळे बघा मोदक आपले अजिबात तुटणार नाहीत आणि फाटणार नाहीत. बघा अशा पद्धतीने सर्व बघा मोदक एकसारखे मी तयार करून घेतलेले आहेत. बघा आता एक पारंपरिक आणि गावरान पद्धत तुम्हाला दाखवते मोदक उकडण्याची. एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हा पाला असतो ज्वारीचा, त्याला अत्तूर म्हणतात बरं का, तो पातेल्यामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बघा शिजण्या इतका पण एक तांब्याभर पाणी ओतलेलं आहे आणि त्या पाल्याच्या वरती बघा आपण इथे हळदीचं पान आहे. बघा हळदीचं पान अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने बघा आता अजूनही गावी ही परंपरा आहे बरं का, गावी अशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार करतात बरं का. बघा हे उकडीचे मोदक आपण ह्या हळदीच्या पानावरती एक एक अशा पद्धतीने ठेवून देऊया. बघा एकदा ह्या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक करून पहा बरं का. बघा हळदीचं पान आपण घातल्यामुळे मस्त अशा एक मोदकाला एक छान असा फ्लेवर येतो आणि सुवासानेच आपल्याला मोदक हे खाऊ वाटतात. बघा सर्व मोदक मी व्यवस्थित असे पातेल्यामध्ये भरून घेतलेले आहेत. बघा व्यवस्थित एक एक मोदक ठेवलेले आहेत. त्याच्यावरती बघा हळदीचं पान आपण ठेवून देऊया. बघा हळदीचं पान आपण ठेवून आता हे चुलीवरती आपण आता हे मोदक शिजवणार आहे बरं का. गावी बघा अशाच पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक अजून तयार केले जातात बरं का आणि बघा हे अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धती केल्यामुळे चवीला अप्रतिम असे मोदक तयार होतात. बघा व्यवस्थित असे मोदक एक एक ठेवून दिलेले आहेत. वरती बघा हळदीचं पानसुद्धा ठेवून दिलेलं आहे आणि हे चुलीवरती आपण मोदक आता शिजायला ठेवलेले आहेत. हे मोदक बघा 15 ते 20 मिनिटात आपले उकडीचे मोदक शिजून तयार होतात बरं का. तुम्हाला मी दाखवते बघा आपले उकडीचे मोदक किती शिजतात. त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं छान असे चुलीवरती आपण मोदक शिजवून घेणार आहे. बघा मोदक शिजवताना बघा चुलीचा जाळसुद्धा जास्त लावायचा नाही, मध्यम असा जाळ ठेवून 15 ते 20 मिनिटं मस्त असे मोदक आपले शिजवून घेऊया. बघा 15 ते 20 मिनिटात छान असे मोदक आपले शिजलेले आहेत. मोदक कसे शिजले हे शिजले हे समजण्याची महत्त्वाची टिप्स सांगते बघा. थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि मोदकाला पण पकडायचा. जर मोदकाला आपला हात जर चिकटला नसेल तर परफेक्ट असे मोदक शिजलेले आहेत समजायचं. बघा तुम्हाला मी दाखवते मोदक आपले शिजलेले आहेत. एक एक काढून सुद्धा दाखवते. मोदक अजिबात आपले तुटलेले नाहीत. मस्त मऊ लुसलुशीत आपले मस्त असे बघा अस्सल गावरान पद्धतीने आज चुलीवर खमंग असे मोदक बनवून तयार केलेले आहेत. तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. मोदकामध्ये भरपूर असं सारण आहे. चवीला अप्रतिम असे मोदक लागतात बरं का. एकसारखे बघा मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. गणपती बाप्पांना आवडणारे बघा इथे उकडीचे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. बघा हे उकडीच्या मोदकामध्ये भरपूर सारण असेल तर खायला मजा येते बरं का. हे उकडीचे मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मोदकामध्ये भरपूर असं टम्म भरलेलं सारण आहे आणि मोदक अजिबात तुटलेले नाहीत आणि मोदक बघा खुसखुशीत मऊ असे लुसलुशीत मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. चला बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. आणि बघा अस्सल गावरान पारंपरिक पद्धतीने बघा उकडीचे मोदक कसे झालेले आहेत हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मोदक बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे खाली त्रिकोणामध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. धन्यवाद. बाय बाय.